व्यवस्था केलेली नाही। या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो। याला जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका। अडकलेले आहे। आमचे सहकारी त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स काढण्यासाठी प्रयत्न करत आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या खड्ड्यामुळं काय अवस्था झाली कल्याण डोंबिवलीची माझे रुग्णांना जाण्यासाठी ॲम्ब्युलन्ससुद्धा अडकलेले आहे रुग्णवाहिका। या ठिकाणी काही दुर्घटना घडली, त्याला जबाबदार कोण? कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही जबाबदार राहील। अजूनही ॲम्ब्युलन्स ट्रॅफिकमधून निघालेली नाही। संपूर्ण रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झालेले आहे आणि हे खड्डे आत्तापर्यंत महापालिकेने बुजवलेले नाही। या खड्ड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो आणि याला जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिका। कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी करोडो रुपयाचा निधी वापरलेला आहे। सर्व शासकीय प्रशासकीय लोकांनी 6 करोड रुपये त्याचे खड्ड्यात गेलेले आहेत। आज ॲम्ब्युलन्ससुद्धा निघत नाही। कल्याण डोंबिवली महापालिका ही मेट्रो सिटी बनवायचं स्वप्न बघत आहे आणि या ठिकाणी आम्ही रुग्णांना हॉस्पिटलवर पोहोचू शकत नाही अशी स्थिती आहे। सामान्य जनतेचं कल्याण डोंबिवली महापालिकेला कुठलंही देणं घेणं नाही। ही पहा आपली कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी होणार आहे, अजूनही ॲम्ब्युलन्स निघालेली नाही। आज किती वेळ झाला या ठिकाणी ॲम्ब्युलन्स अडकलेले आहे। सरकारने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं। कोणाचाही जीव जाईल लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्या। जय हिंद।